रामचंद्र भगवान की भगवती सीता माता की गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु देव की वृंदावन विहारी लाल की अवध बिहारी लाल की गंगा माता की गौ माता की भारत माता की वेदव्यास भगवान की शुकदेव भगवान की महर्षि वाल्मीकि भगवान की देवर्षि नारद भगवान की सब संतन की नमः पार्वती पतये हर हर महादेव। छत्रपति शिवाजी महाराज की जय। वर्णानाम अर्थसंघानाम रसानां छंदसामपि मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभम्। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। ज्ञानेन योगेन च कर्मणा च भक्त्या च सर्वस्वसमर्पणेन आराधिताभ्यां श्रुतिमार्गदक्षैर् नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम्। सुरासुरासेवितपादपङ्कजा करे विराजत्कमनीयपुस्तका विधेश्च पत्नी कमलासनप्रिया सरस्वती नृत्यतु वाचि मे सदा। अतुलित बलधामं स्वर्णशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम्। उद्भवस्थितिसंहार कारिणीं क्लेशहारिणीं
सर्वश्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभाम्। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्। यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनुः यस्य ब्रह्ममयी दृष्टिः स गुरुः पातु मां सदा। ओम नमो भगवते वासुदेवाय। एवोक्तस्वराः सर्वे प्रत्युचुर्प्रभुरमव्ययम् मानुषं रूपमास्थाय रावणं जहि संयुगे। सहितेऽपि तपस्तीव्रं दीर्घकालमरिन्दमः येन तुष्टो भवद्ब्रह्मा लोककृल्लोकपूर्वजः। आनंदकंद भगवंताच्या दिव्यकथेमध्ये तल्लीन कुशलव सर्वांचे अंतःकरण प्रसन्न करी आपल्या कथानकाचा शुभारंभ करतात। भूतलावरती चाललेल्या अत्यंत मोठ्या अत्याचारांनी पीडित झालेल्या पृथ्वीनं भगवान महाविष्णूंना प्रार्थना करण्यासाठी आधी ब्रह्मदेवाकडे धाव घेतली। सर्व देवांना घेऊन ब्रह्मदेव भगवान महाविष्णूंची मनधरणी करतात, प्रार्थना करतात। पण भगवंतानं सांगितलं, भूमीचं दुःख मी स्वतः जाणतो, ते दूर करण्यासाठी मी येणं आणि मानवीय मर्यादेमध्ये राहून सर्व काही करणं हे सगळं तर घडेल, पण आपण काय कराल? आणि म्हणून सर्व देवांनी कुठल्या कुठल्या प्रकारे किष्किंधेच्या आसपासच्या क्षेत्रात आपापल्या अंशानं जन्मग्रहण केला हे आपण पाहिलं। आता स्वयं भगवंताला अवतार ग्रहण करायचा आहे आणि हा अवतार ग्रहण करत असताना सर्व मानवी मर्यादांचं पालन करीत पाप्यांचं निर्दालन करायचंय। मानुषम रूपमास्थाय रावणं जहि संयुगे। ब्रह्मादिक देवांनी प्रार्थना करतानाच ही केलेली आहे की या अवतारामध्ये आपणाला मानवीय मर्यादांच्या मध्ये राहून सगळी लीला करायची आहे। आणि म्हणून मी काल एक गोष्ट सांगितलेली आपल्या लक्षात असेल, संपूर्ण वाल्मिकी रामायणामध्ये भगवान रामचंद्रांनी केलेला एकही चमत्कार नाही, एकही नाही। रामकथेत चमत्कार आहे ते सगळे हनुमंतांनी केलेले आहे। भगवंताला मानवीय मर्यादेचं पालन करायचं आहे। रावणानं मागितलेल्या वराप्रमाणे ही गोष्ट अनिवार्य आहे
अत्यावश्यक आहे. आता प्रश्न हा आहे की देवानं अवतार घ्यावा कुठे, भगवंतानं जन्माला यावं कुठे. जन्माला येण्यासाठी योग्य कुळाची आवश्यकता आहे, योग्य गर्भाची आवश्यकता आहे. वाटेल त्या जीवाचा जन्म वाटेल त्या ठिकाणी होत नाही. आपण श्रीमद भागवताचं श्रवण केलेलं आहे. त्या श्रीमद भागवतामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा जन्म जेव्हा दितीच्या उदरी झाला तेव्हा कश्यपांनी सांगितलं होतं दिती हा पापगर्भ आहे, तुला जन्माला येणारी मुलं चांगली अजिबात असणार नाही. उत्तम मुलांना जन्म देण्यासाठी घराण्यामध्ये काय चालीरीती पाहिजेत आणि विशेषतः आईनं किती नियमांचं पालन केलं पाहिजे याचं एक अत्यंत मोठं प्रगल्भ शास्त्र आपल्या परंपरेमध्ये विकसित झालेलं आहे. आनंदाची गोष्ट आहे की आजकाल शिकलेल्या मुलींना गर्भसंस्काराचं महत्त्व कळू लागलेलं आहे. कोणतरी काहीतरी केव्हा तरी केलं म्हणजे चांगलं मूल जन्माला येईल असं होणार नाही. त्याच्यासाठी किती काळजी घ्यावी लागते हे आपल्या ग्रंथांच्या मधनं आधीपासून सांगितलेलं आहे. पण आता नवनवीन लोक ते शोधून काढून लोकांच्या पुढे मांडतात, ही चांगली गोष्ट आहे. जगत चालक भगवान महाविष्णूंना जन्म घ्यायचा आहे. कसं कुळ पाहिजे विचार करता करता देवाचं लक्ष अयोध्येकडे गेलं. अयोध्येच्या सिंहासनावरती विराजमान असलेलं घराणं अत्यंत विलक्षण घराणं आहे. या घराण्याचं वर्णन करत असताना सर्व कवींचा महाकवी कालिदास हा स्वतः गोंधळल्यासारखं बोलतो. मला कसं वर्णन करता येईल त्या दिव्य घराण्याचं. एखादी मोडकी तोडकी नाव घेऊन मोठा सागर पार करण्याचं जे साहस, तसं तर मी करत नाहीये ना. कारण या घराण्यातल्या प्रत्येकाच्या प्रत्येक पिढीतल्या लोकांचे गुण अत्यंत विचित्र आहेत, विलक्षण आहेत. आणि त्यानं म्हटलं सोहमा जन्म शुद्धानाम आफलोदय कर्मणाम आ समुद्र क्षितीशानाम आनाकर्थवर्त्मनाम यथा विधि हुताग्नीनाम यथा कामार्चितार्थिनाम यथापराधदण्डानां यथा कालप्रबोधिनां त्यागाय संभृतार्थानां सत्याय. त्यानं वर्णन करताना म्हटलं या सूर्यवंशामध्ये जन्माला आलेले एक एक राजे जेव्हा माझ्या समोर येतात तेव्हा पहिली गोष्ट लक्षात येते की या सगळ्यांचं जीवन अत्यंत शुद्ध आहे, आजन्म शुद्ध. आपण कधी कधी शुद्ध असतो, कुठे कुठे शुद्ध असतो. जो सर्वदा सर्वत्र शुद्ध जीवन जगला असा वेळा एकेका राजाच्या दिव्य गुणांचं प्रतिपादन या शब्दावलीमध्ये कालिदासानं केलं.
सर्व काही बघणं तर शक्य नाही, पण थोडं बघितलं पाहिजे आपण त्या महाराज दिलीपांच्याकडे. त्याच्याही आधी महाराज हरिश्चंद्रांच्याकडे. अयोध्येचा तो महान राजा स्वप्नात दिलेलं दान सत्य करण्याकरता, स्वप्नात दिलेलं दान सत्य करण्याकरता आपलं राज्य तर देऊन टाकतोच, पण काशीच्या बाजारामध्ये स्वतःला विकतो, स्वतःच्या पत्नीला मोलकरीण म्हणून ठेवतो. महाराणी तारा मोलकरीण म्हणते आणि याला डोंबाचं काम करावं लागतं. डोंब म्हणजे स्मशान घाटावरती राखण करणारा. आणि स्वतःचा मुलगा रोहित मरण पावला तरी सुद्धा मी याचा कर घेतल्याशिवाय त्याच्या प्रेताचा संस्कार नाही करू देणार, म्हणून जेव्हा तो म्हणतो सत्याच्या बलिवेदीवरती एका महापुरुषानं आपली सगळी स्वप्न जाळून टाकली. एकुलता एक मुलगा मरण पावलेला, पण त्याचा संस्कार करता येत नाही. आई रडते आहे, बाप उभा आहे. आणि त्यावेळेला आकाशातनं पुष्पांची वृष्टी होते आणि जय जयकार होतो. सच्चिदानंद भगवान. ही हरिश्चंद्राच्या सत्यनिष्ठेची परीक्षा होती आणि त्या परीक्षेला तो पुरेपूर उतरला होता. लक्षात हे घेतलं पाहिजे, आपल्यामध्ये असलेले गुण हे 52 कशी सोनं आहे की नाही याची परीक्षा देवी देवता पण घेत असतात. आणि म्हणून ते आपल्याला अशा प्रकारच्या संधी उपलब्ध करून देतात की ज्या ठिकाणी आपला पाय सहज घसरेल त्याही ठिकाणी ज्याचा पाय घसरत नाही तो जगाच्या मुकुटस्थानी जाऊन पोहोचतो. पण त्याकरता परीक्षा होते. आज सत्य म्हटलं की हरिश्चंद्र आठवतो. कशा प्रकारे करावी गोमातेची सेवा असं म्हटलं की महाराज दिलीप आठवतात. याच वंशातले दिलीपला तू नमस्कार नाही केलास. कामधेनूच्या या उपेक्षेमुळे तुझ्या पुत्रप्राप्तीला प्रतिबंध निर्माण झाला आणि म्हणून तुला याचा परिहार करण्यासाठी कामधेनूचे आशीर्वाद मिळवणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी कामधेनूची कन्या नंदिनी माझ्या आश्रमात आहे, तिची सेवा तू कर. आणि कशी गोसेवा दिलीपानं केली. 21 दिवस पर्यंत दिलीपानं केलेली गोसेवा केव्हा तरी रघुवंशातनं मुळातनं बघावी. राजा राणी दोघेही वसिष्ठांच्या आश्रमात ऋषीप्रमाणे राहतात. साधी वस्त्र नेसतात. रोज त्या नंदिनीची पूजा करतात. शृंगांतरम द्वार विवाद सिद्धे. दिलीपाच्या पत्नीचं नाव सुदक्षिणा आहे. ती पूजा करून नमस्कार करून नंदिनीला दिलीपासोबत चरण्याकरता सोडते. सेवा कशी करावी. स्थितस्थिताम उच्चलित प्रयाताम निषेदुषीमासन बंदधीरः जलाभिलाषी जलमाददाना छायेवतां भूपतिरन्वगच्छत्. नंदिनी गाय आहे, पण त्या गोमातेची सेवा करताना दिलीप
उभी असेल तर दिलीप उभा असणार, ती बसली तर तो बसणार, तिच्या पाठोपाठ चालणार. तिनं पाणी प्यायलं तर हा पाणी पिणार, नाही तर तहान लागली तरी दिलीप पाणी पित नाहीये. अशा प्रकारे तिला मोकळेपणानं हिंडवून सायंकाळी परत येऊन पूजा केल्यानंतर मग दिलीप भोजन करणार. असं 20 दिवस झालं. सप्त व्यतीयुः त्रिगुणानि तस्य दिनानि दीनो धरणोचितस्य. हा 21वा दिवस आहे आणि एकाएकी त्या कामधेनूवरती म्हणजे त्या नंदिनीवरती एका सिंहानं झडप घातली. सिंहानं झडप घातल्याबरोबर दिलीप घाबरला नाही. त्यानं पटकन आपला हात बाणाकडे नेला, धनुष्य पुढे घेतलं, पण त्याचे दोन्ही हात धनुष्य आणि बाणाला चिकटले. त्याला हालचाल करता येईना. बाण सोडून सिंहाला मारावं हा त्याचा विचार ठीक होता, पण त्याचे दोन्ही हात चिकटले. काय झालं हे त्याला कळेना. तेव्हा त्या सिंहानं म्हटलं, दिलीपा तू मला मारू शकत नाहीस, मी भगवान महादेवांचा दूत आहे आणि भगवान महादेवांच्या म्हणण्याप्रमाणे मी या ठिकाणी या देवदारू वृक्षाचं रक्षण करण्याकरता थांबलो आहे. या क्षेत्रात येणारं भक्ष्य मी खात असतो आणि त्यामुळे तुला मला नाही मारता येणार. दिलीपानं म्हटलं, अरे माझ्या गुरुजींची गाय आहे, हिला नको मारू, सोडून दे. मी तुला दुसरी शिकार करून आणून देतो. त्यानं म्हटलं, वेड्या, सिंह दुसऱ्याने केलेली शिकार खात नसतो. दिलीपानं म्हटलं, तू मला उपाय सांग, पण कुठल्याही प्रकारे माझ्या गुरुजींच्या या गाईला ठार मारू नकोस. तेव्हा तो सिंह बोलला, दिलीपा एकच उपाय आहे, या गाईच्या बदल्यात तू मरतोस का बोल. तुला खाऊन मी माझी भूक भागवेन आणि या गाईला मी सोडेन. दिलीपानं म्हटलं, चालेल, मला खा. तो सिंह बोलला, तू मरायला तयार झालास एका गाई करता? काय डोकं फिरलंय काय तुझं? एकात पत्रम जगत प्रभुत्वम नवम वयक्कांतमिदं वपुश्च अल्पस्य हेतोर बहुहातुमिच्छन् विचार मूढ प्रतिभासी मे त्वम. अरे या जगात कुणालाही मरावंसं वाटत नाही रे. तू तर इतका तरुणाबाण, इतका सुंदर, अख्ख्या जगाचा राजा, एका गायी करता, पशु करता मरतोयस. याच्यावरती दिलेलं दिलीपाचं उत्तर म्हणजे संपूर्ण रामचरित्रावर प्रकाश आहे. त्यानं म्हटलं, सिंहा तू बोलतोस ते सत्य असेल, पण तुला खरं सांगतो, आमच्यासारख्या लोकांचं लक्ष जगण्यावरती नसतं रे. कमी जगला की जास्त जगला याच्याकडे आमचं लक्ष नसतं. कसा जगला, कशासाठी जगला. एकांत विद्वांस शिशुमद विधानाम पिंडेश्वरास्था खलु भौतिकेषु. एकांत विद्वांस शिशुमद विधानाम. हा पिंड, हे शरीर कधी न कधी मशनात जायचंच आहे. शरीर कोणाचंही शिल्लक उरत नसतं. म्हणून समर्थांनी म्हटलं, मरावे परी
कीर्ती रूपे उरावे. शिल्लक राहतं ते मनुष्याचं नाव, अवशिष्ट राहते ती त्याची कीर्ती. आणि म्हणून मनुष्यानं सातत्यानं सत्कीर्ती करता प्रयत्न करायला हवा. या देहाचं काय, सुख पाहता कीर्ती नाही, कीर्ती पाहता सुख नाही. गाद्या गिरद्यांच्या मध्ये लोळत पडणाऱ्या रेड्यांना कीर्ती मिळत नसते, त्याच्याकरता खस्ता खाण्याची तयारी लागते. छत्रपती शिवाजी महाराज की जय आज आपण म्हणतो, पण त्या छत्रपतींनी खस्ता किती खाल्ल्या ठाऊक आहेत का? सातत्यानं 3-2.5 महिनेपर्यंत तणाव. अफजल खानाची स्वारी सामान्य नव्हती. त्या तणावात आणि त्या योजनेमध्ये सगळा हा वेळ गेलेला. दहा नोव्हेंबरच्या दुपारी 2 वाजता खानाला छत्रपतींनी मारला. त्यानंतर विश्रांती घ्यायला जायला नको का हो? गेले असते माथेरानला, महाबळेश्वरला, नैनितालला, मसुरीला. तुम्हाला गंमत सांगतो, दुपारी 2 वाजता खानाचा फडशा उडवला आणि मध्यरात्री छत्रपती निघाले आणि 25 दिवसात त्यांनी 19 किल्ले पुन्हा जिंकून घेतले. 25 दिवसात 19 किल्ले. याला म्हणतात कामाचा तडाखा. मी तर हे वाचताना अचंबित होतो की झालं होईल कसं. त्या राजानं विश्रांती कधी घेतली नाही. म्हणून तो आपल्या परंपरेतला सर्वात मोठा कोहिनूर ठरला. लक्षात ठेवा. एकांत विध्वंस शिशुमद विधानाम पिंडेश्वनास्था खलु भौतिकेषु. रक्तमांस हाडा चमडीच्या या गोळ्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांना हे नाही जमत. दिलीपानं म्हटलं, मार मला, तुला जर दया करायची असेल तर माझ्या या देहावरती नको करू, माझ्या कीर्तीवरती कर. दिलीप खाली बसला. सिंहानं आता उडी झेप घेऊन त्याला मारावं याची तो वाट बघतोय. इतक्यात काय झालं, आकाशमंडलातनं पुष्पांची वृष्टी झाली आणि जय जयकार झाला. सच्चिदानंद भगवान. सावला कामधेनू त्या ठिकाणी उभी होती. कामधेनूनं म्हटलं, दिलीपा, ही तुझी परीक्षा होती. आता तुझ्या घरी अशा प्रकारचा पुत्र जन्माला येणार आहे ज्याचं नाव अजरामर होणार आहे. आणि यानंतर दिलीपाला झालेल्या मुलाचं नाव आहे रघु. ज्या रघुचं नाव भगवान श्री राम सुद्धा अत्यंत आदरानं घेत राहिले. रघुकुलरीती, रघुकुलरीती. सूर्यवंशाला दुसरं नाव रघुवंश हे मिळालं, रामवंश पण नाही बर का. प्रभू श्री रामापेक्षाही रघुचं नाव उंच आहे. वारंवार भगवान श्रीराम आणि श्री भरत एकमेकांना ओळख करून देतात, भैया आपण राघव आहोत, रघुच्या कुळात जन्माला आलो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे, मी शिवाजीच्या कुळात जन्माला आलेलो आहे, शिवाजीच्या कुळात. माझ्या शिवाजीचा अंश असायला हवा. महापुरुषांची कुळं ही देहानं चालत नसतात, ती त्यांच्या ध्येयाप्रमाणे चालत असतात. लक्षात ठेवा.
छत्रपतींचं ध्येय हिंदवी स्वराज्याची स्थापना, हिंदू साम्राज्याची स्थापना. त्या कुळातला माझा जन्म असं ज्याला वाटतं तो खरा मराठा. विकल्या गेलेल्या लोकांना शिवाजीच्या कुळाचं हे वाघणीचं दूध नाही झेपणार. दिलीपाचे पुत्र रघु आहे. किती मोठा आहे हा रघु? दर 3 ते 4 वर्षाच्या आतमध्ये आपल्याकडल्या सर्वस्वाचं दान करणं हा रघुचा नियम होता. किती दान करणं? पत्नीच्या अंगावरती एक मंगळसूत्र इतकं सोनं घरात शिल्लक राहायचं, बाकी सगळंच्या सगळं राजवाड्यातनं दान करून देऊन टाकलं जायचं. समृणमये वीत हिरण्मयत्वात् पात्रे निधायार्घ्य मनर्घ्यशीला श्रुत प्रकाशम यशस प्रकाशः निषेध प्रत्युज्जगामा तिथिमा तिथेयः. सगळं काही देऊन टाकलंय. परवाच यज्ञ आटोपलाय आणि कौत्स नावाचा एक ब्रह्मचारी आपल्या गुरूंच्या साठी भिक्षा मागण्यासाठी आला. त्याला 14 कोटी सुवर्णमुद्रांची आवश्यकता होती. आपल्यासारख्यानं काय म्हटलं असतं? सॉरी रे, काय करावं, परवाच एवढा खर्च झाला, सगळं काही मी देऊन टाकलं. माझ्या दारावरती आलेला अतिथी विन्मुख जाता कामा नये. आणि हा अतिथी योग्य आहे. कौत्सानं सुद्धा सांगून टाकलं की महाराज, मला ठाऊक नव्हतं आपण आता यज्ञ केला आहे, नाहीतर मी आलो नसतो. रघुनं म्हटलं, अरे थांब, मला 3 दिवसाचा वेळ दे. माझ्या अग्निशाळेत राहा, काहीतरी व्यवस्था करतो. आणि काय करावं? रघुनं विचार केला. कुबेरावर स्वारी करावी, कुबेरावर स्वारी करावी आणि याला जितकी रक्कम पाहिजे तितकी आणून द्यावी. रघुनं हा विचार रात्री केला. कुबेराच्या गुप्त हेरांना हे कळलं. त्यांनी ती बातमी कुबेराला दिली. कुबेर घाबरला. रघुची स्वारी नाही परवडणार. आणि कुबेरानं रात्री सुवर्णाच्या मुद्रांचा वर्षाव केला त्या रघुच्या राजमहालावरती. आणि सकाळी कुबेराच्या हेरांनी दूतांनी येऊन सांगितलं, महाराज, स्वारीची आवश्यकता नाही आहे. आमच्या धण्यानं तुमच्याकरता सगळं काही आपोआप पाठवून दिलेलं आहे. हा दरारा आणि हे दातृत्व आता त्याही मध्ये असं झालं. किती सांगावं आणि किती राखावं. सुवर्णमुद्रांचा जो पाऊस पडला, रघुनं म्हटलं, कौत्सा, हे तुझ्याकरता आलेलं धन आहे, सगळं तू घेऊन जा. कौत्सानं म्हटलं, मला 14 कोटी पाहिजे, तेवढे मोजून द्या. त्यापेक्षा एकही जास्त मी घेणार नाही. माझ्या गुरूंची आज्ञा आहे. रक्कम त्यापेक्षा खूप अधिक भरली. राजा म्हणाला, हे मी ठेवू शकत नाही. कौत्स म्हणतो, हे मी घेऊ शकत नाही. भारतातले झगडे कसे आहेत ते बघा. या संपत्तीवरती माझा अधिकार नाही. रघुनं म्हटलं, कौत्सानं म्हटलं, मला पण नाही. आणि शेवटी न्याय निर्णय हा झाला की याच्यातनं
विकासाच्या कामांच्या करता दान करून टाकावं, घाट बांधावेत, धर्मशाळा बांधाव्या. दोघांनी घेतलं नाही. संपत्तीची अशा प्रकारची शुद्धी ज्यांच्या घराण्यात असते त्यांच्या घरी राम जन्माला येतो बरं का. महाराज रघुंचे पुत्र आहेत अज. त्यावेळच्या संपूर्ण वातावरणामध्ये सर्वात पराक्रमी राजा कुठला असेल तर तो अज. आणि या घराण्यात पुढे जन्माला आलेले महाराज दशरथ कुशल वर्णन करतायत. सर्वा पूर्वमियं येषाम् आसीत् कृत्स्ना वसुन्धरा प्रजापतिमुपादाय नृपाणां जयशालिना. मनुना मानवेंद्रेण सा पुरी निर्मिता पुरा. वाल्मिकी रामायणाच्या या पंचम सर्गामध्ये अयोध्येचं जे वर्णन केलेलं आहे ते अत्यंत अद्भुत अशा प्रकारचं आहे. सर्वयंत्रायुधवती भूषितां सर्वशिल्पिभिः. अयोध्या किती समृद्ध आहे, अयोध्या किती सुंदर आहे आणि अयोध्या किती सुरक्षित आहे हे सगळं वर्णन या ठिकाणी आहे. राज्य समृद्ध असायला हवं, राज्य सुंदर असायला हवं, राज्य सुरक्षित असायला हवं. या अयोध्येचे वर्तमान सम्राट महाराज दशरथ यांना एका गोष्टीची फार काळजी. 3 पत्नी आहेत पण पुत्रमुख दर्शन नाही. एक बार भूपति मन माही भय गलानी मोरे सुत नाही. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. गुरु गृह गया तुरत महिपाला शरण लागी करी विनय विशाला. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. निज दुख सुख सब गुरहि सुनायऊ कहीं वशिष्ठ बहु विधि समुझायऊ. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. धरहु धीर होई हई सुत चारी भुवन विदित भगत मयारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. शृंगी ऋषि
दशरथांना एकाच गोष्टीची चिंता लागलेली आहे की आपल्याला अजून पुत्रमुख दर्शन घडलं नाही. कुलगुरू वसिष्ठांच्याकडे जाऊन त्यांनी आपल्या मनातली खंत व्यक्त केली. त्यांनी म्हटलं, राजा, तुझ्या भाग्यामध्ये 4 पुत्र आहेत, काळजीचं कारण नाही, पण त्याला काही प्रतिबंध आहे म्हणून उपाय केला पाहिजे. आणि हा उपाय ऋषशृंग मुनींच्याकडनं करवला पाहिजे. ऋषशृंग मुनींच्याकडनंच का करवावा, याचं कारण नंतर बघूया. ऋषशृंग मुनी येतात. त्यांनी सांगितलं की याकरता 2 यज्ञ करण्याची आवश्यकता आहे. 1 वर्षभर तुम्हाला व्रतस्थ राहावं लागेल, अश्वमेध यज्ञ करावा लागेल. त्यानं सर्व पातकांचं दहन होऊन नंतर पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा आहे. 3ही राण्यांच्या सहित महाराज दशरथ 1 वर्षाचं व्रतस्थ राहण्याचं ठरवून तसा संकल्प करून आणि यज्ञाचा शुभारंभ करताय. हे तप आहे, वर्षभराचा संयम, वर्षभराची तपश्चर्या आहे. आपण नवरात्रात पूर्ण नीट करू शकत नाही, पण महान कार्यसिद्धीला जायची असतील तर अशा प्रकारच्या तपाची आवश्यकता असते. 1 वर्ष पूर्ण झालं आणि आता पुत्र कामेष्टी यज्ञ आहे. हा पुत्र कामेष्टी यज्ञ संपन्न होत असताना महाराज दशरथ त्या ठिकाणी अत्यंत श्रद्धेनं उभे आहेत आणि एकाएकी त्या वेदीवरती प्रजापती पुरुषाची, यज्ञ नारायणाची मूर्ती प्रकट झाली आणि तिनं एक सुंदर चरू कलश महाराज दशरथांच्या हाती सोपवला. दशरथा, घे हे पायसदान. राजा, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या 3ही राण्यांच्या मध्ये याचं यथाधिकार विभाजन कर. यथाधिकार असं म्हटलं, तसं म्हणण्याचं काय वैशिष्ट्य आहे हे पण आपण नंतर बघू. हे कळल्याशिवाय पुढल्या गोष्टी नाही कळणार. ज्येष्ठ पत्नी कौसल्या आहे. अर्धा भाग त्या चरूचा प्रसाद कौसल्या मातेला दिला. शिल्लक जो अर्धा राहिला तो त्याचे 2 भाग केले आणि त्यातला 1 कैकेयीला दिला. कौसल्या सर्वात मोठी, कैकेयी सर्वात धाकटी. आता 1/4 जो राहिला त्याचे 2 भाग केले आणि 1 भाग कौसल्याच्या हातनं सुमित्रेला दिला आणि दुसरा कैकेयीच्या हातनं सुमित्रेला दिला. असं का केलं हे उद्या सांगेन. यामध्ये रहस्य आहे, त्याशिवाय अनेक गोष्टी कळणार नाही. 3ही पत्नी अंतर्वर्तनी झाल्यास दिवस गेले आणि संपूर्ण अयोध्येमध्ये सगळीकडे आनंद पसरला. महाराजांचा उत्तराधिकारी आपल्याला मिळणार. नवमी तिथी मधुमास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता. राम श्री राम, जय राम जय जय राम. राम श्री राम, जय राम जय जय राम. मध्य दिवस अति शीतल घामा, पावन काल लोक विश्रामा. राम श्री राम, जय राम जय जय राम. राम श्री राम, जय राम जय जय राम. आकाश मंडलामध्ये आज फार लगबग आहे. चैत्र मास, नवमी तिथी.
पुनर्वसू नक्षत्र, मध्यान्नाची वेळ आणि भगवती कौसल्या माता अगदी एकाकी आहे आणि त्या तिच्या समोर भगवान नारायणाचं दिव्य स्वरूप प्रकट होतं. भगवती कौसल्या मातेनं ते स्वरूप पाहिलं. ती गडबडून गेली. रात्रंदिवस तिनं भगवान नारायणाची आराधना केलेली होती. तेच भगवान नारायण आज तिच्या समोर साक्षात विराजमान आहेत. पण तिच्या मनानं विचार केला, मला तर अशा प्रकारच्या चतुर्भुज नारायणाची आवश्यकता नाहीये. छोटस सानुलं रूप मला माझ्या अंकावरती हवंय. ती प्रार्थना करते, स्तुती करही नाग मुनी देवा, बहुविधि लावही निज निज सेवा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. सुर समूह बिनती करी, पहुँचे निज निज धाम. जग निवास प्रभु प्रगटे, अखिल लोक विश्राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राजा राम तेरी आरती उतार.
आरती उतारूं हे राजा राम तेरी आरती उतारूं जन जन प्रति यह रूप निहारूं जन जन प्रति यह रूप निहारूं प्रभु पद कंजन में न विसारूं प्रभु पद कंजन में न विसारूं सुंदरता कर त्रिभुवन वारूं हे राजा राम तेरी आरती उतारूं चरणों से निकली गंगा प्यारी पावन करती है अवनीधारी चरण कमल में सदा पधारूं हे राजा राम तेरी आरती उतारूं आरती हनुमत के मन भावे राम कथा गीत शिव जी गावे मैं सुन सुन निज जन्म सवारूं हे राजा राम तेरी आरती उतारूं तन मन वारूं आरती उतारूं तन मन वारूं हे राजा राम तेरी आरती उतारूं हे राजा राम तेरी आरती प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री अयोध्या धाम की जय सरयू मैया की जय आता 20 मिनिटं मी जरा हिंदीत बोलणार आहे. शांतपणे ऐकून घ्या. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आरंभ में ही मैं अत्यंत आभार अभिव्यक्त करता हूं अखिल भारतीय माहेश्वरी महिला संगठन की सारी पदाधिकारी बहनें और सभी सदस्यों के लिए, साथ साथ बिहानी परिवार के लिए भी कि जिन्होंने इस राम कथा के पंडाल से ही नहीं, राम कथा के मंच से भी मुझे इस मंगल प्रेरणा उत्सव में सहभागी होने के लिए अनुरोध किया. कैसी सुंदर घटिका है. अब भी हम लोगों ने कथा में भगवान श्री राम का जन्मोत्सव मनाया और जन्मोत्सव के मनाते ही तुरंत मुझे मंगल प्रेरणा के रूप में कुछ बातें आप सबके समक्ष रखने का यह सुंदर अवसर प्राप्त हुआ है. दिन भी आज का कितना सुंदर है. पूरे वर्ष में जो 2 पूर्णमासी बहुत महत्वपूर्ण मानी गई है, उनमें एक तो चैत्र की है और एक यह आश्विन की है. आज की पूर्णमासी शरद पूर्णिमा कहलाती है और इसी को कोजागिरी भी कहते हैं. कोजागिरी का सीधा सीधा अर्थ हमारी परंपरा में ऐसा है कि आज की रात्रि में भगवती लक्ष्मी सर्वत्र घूमती हुई पूछती रहती है, को जागरती, को जागरती, को जागरती. कौन जग रहा है? कोई जग रहा है? कौन जग रहा है? को जागरती. वेदों में लिखा है, यो जागारत मृचक कामयन्ते, यो जागारत मुसामानियन्ति. जो जागृत रहता है उसी के पास वेद चले आते हैं. जो जागृत रहता है उसी के पास देवी देवता चले आते हैं. जो जागृत रहता है
उसी के पास समृद्धि आती है, उसी के पास सुरक्षा आती है, उसी के पास सारा वैभव आ जाता है। यह जागरण की रात्रि है। वस्तुतः यह जागरण शारीरिक जागरण नहीं है। क्या हमारी बुद्धि जागृत है कि नहीं? हमारा मन जागृत है कि नहीं? हम देख पाते हैं कि नहीं कि आसपास क्या घट रहा है? उसके बारे में हम सावधान हैं कि नहीं? यह विचार करने की यह रात्रि है, यह विचार करने का यह दिन है। और बहुत बहुत आभार महिला संगठन का कि इस पवित्र बेला में इस जागरण के लिए मुझे थोड़ा सा अवसर दिया है। अवसर भी कैसा सुंदर है। भगवान श्री राम का जन्मोत्सव हुआ है और हमारे रामलला जो अयोध्या के भव्य दिव्य मंदिर में पधारे हैं, वे रामलला आज कथा में यहां पर भी अवतरित हुए हैं। वास्तविक आवश्यकता तो यह है कि ये श्री राम जन जन के हृदय में जागृत हो जाए और हर परिवार का बालक राम जैसा बन जाए। गीता परिवार में हम लोग गाया करते हैं, चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है। हर बच्चे को हम राम जैसा क्यों बनाना चाहते हैं? क्योंकि राम संपूर्ण भारतीय परंपरा के सर्वोच्च जीवन आदर्श है। केवल श्री राम नहीं, पूरा राम परिवार भारतीय जीवनादर्शों का साक्षात दर्शन है। महर्षि वशिष्ठ मुनि ने कहा, रामो विग्रहवान धर्मः। भगवान श्री राम साक्षात धर्म की मूर्ति है। धर्म क्या है यह जानने के लिए हम श्री राम की ओर देखें तो धर्म अपने आप हमारे ध्यान में आ जाता है। धर्म को जानने के लिए ग्रंथों को पढ़ने की आवश्यकता नहीं। राम को जानो, धर्म अपने आप आपकी समझ में आ जाएगा। राम को क्या जाने? वास्तविकता यह है कि श्री राम को जानना, इस शब्द का अर्थ यह राम के गुणों को जानना। वाल्मीकि रामायण का आरंभ ही होता है भगवान श्री राम के 16 गुणों से। उन 16 गुणों के प्रतिपादन से, कौन वस्मिन् सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर्यवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवसंध्यो जितेन्द्रियः। गुणवान, महर्षि वाल्मीकि ने देवर्षि नारद जी से पूछा है, इतने गुणों से संपन्न व्यक्तित्व कौन सा है? भगवान श्री राम सद्गुणों के मूर्तिमंत रूप है और इसीलिए राम की आराधना का अर्थ भी समर्थ रामदास स्वामी ने जो किया है वह सर्वोपरि है। हम फूल मालाएं चढ़ा करके, चंदन रोली चढ़ा करके, आरती उतार करके भगवान श्री राम की पूजा करते हैं। वो तो करनी ही चाहिए, लेकिन समर्थ रामदास स्वामी ने लिखा है, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा। राम की सच्ची पूजा यह है कि श्री राम के कुछ गुणों का हम अपने जीवन में अनुसरण करने का प्रयास करें, राम जैसे बनने का प्रयास करें। रामादिवत वर्तितव्यम, यही धर्म है। हम राम नहीं बन पाएंगे, पूरे श्री राम को अपने में आत्मसात करना बहुत कठिन काम होगा, लेकिन उस मार्ग पर चलने का प्रयास तो कर सकते हैं। और उस मार्ग पर चलने का प्रयास जब करना होता है तो हमें क्या क्या करना चाहिए, इसमें से थोड़े पहलुओं का चिंतन आज कर लिया जाए, ये उपयोगी होगा। जब हम भगवान श्री राम की ओर देखते हैं तो सबसे पहले एक बात ध्यान में आती है कि भगवान श्री राम मूर्तिमंत कर्तव्य पालन का नाम है। आज घर घर में कलह झगड़े इसलिए हैं, आज घर घर में कलह इसलिए है कि हम अधिकार की लड़ाई लड़ते हैं,
माय राइट यह कहना, अधिकार की लड़ाई लड़ करके मैं उनको सदा के लिए कलंकित रखना नहीं चाहता हूं। मेरे जैसे पुत्र का यह कर्तव्य है कि मैं स्वेच्छा से अयोध्या का त्याग कर दूं, इससे पिताजी का जीवन निष्कलंक रहेगा और भगवान चले गए। अधिकार के लिए लड़े नहीं, मेरा कर्तव्य क्या है इसका विचार किया। अधिकार के लिए न लड़ते हुए कर्तव्य का मार्ग अपनाने वाले अकेले श्री राम नहीं हैं। भरत जी ने क्या किया, ननिहाल से लौटने के पश्चात अब भरत जी तो स्वयं राज्य सिंहासन पर सरलता से बैठ सकते थे। सभी ने उनसे आग्रह भी किया। भरत जी के स्थान पर कोई भी आधुनिक होता तो कह देता मेरी जरा भी इच्छा नहीं है, किंतु जनता का बहुत आग्रह होने के कारण। लेकिन भरत जी ने यह नहीं किया। राज्यसभा में उनके द्वारा किया गया भाषण सबको पढ़ना चाहिए। वे स्वयं कहते हैं जिस सिंहासन पर मेरे अग्रज भगवान श्री राम का धर्मता अधिकार है, उस सिंहासन पर आरूढ़ होना यह मेरे लिए आज कल और इस जीवन में कभी भी संभव नहीं है। मैं स्वयं भैया के ही चरणों का अनुगमन करूंगा। मैं भी वन में जाऊंगा, उनको लौटा करके लाऊंगा, और वे नहीं आए तो मैं भी अयोध्या में निवास नहीं करूंगा। और चले भरत भगवान श्री राम को मनाने के लिए। तमिल राम कथा के लेखक कंब ने इस प्रसंग में लिखा है, राम जी का त्याग महान है, लेकिन इस प्रसंग में तो भी भरत जी का त्याग उनसे भी महान है, क्योंकि श्री राम को वन में जाना चाहिए। यह कम से कम 2 नागरिकों ने कहा था। इट वॉज डिमांडेड एटलीस्ट बाय 2 सिटीजन्स, कैकेयी माता एंड मंथरा मैडम। लेकिन भरत जी को वन में जाना चाहिए तो किसी ने सोचा भी नहीं था। लेकिन चले भरत, और चित्रकूट के पवित्र प्रांगण में कैसा मंगल कलह हम देखते हैं। राजा बनने के लिए नहीं, राजा न बनने के लिए। मित्रों, अधिकार की लड़ाई तो आपने जीवन में सर्वत्र देखी होगी, लेकिन कर्तव्य के लिए अधिकार का त्याग करके उसकी लड़ाई केवल राम कथा में प्राप्त होती है। इसलिए राम कथा सर्वोपरि कथा है। यह बंधु प्रेम की अमर गाथा है। अधिकार को तिलांजलि, मेरा कर्तव्य क्या है। भगवती सीता जी भी अपने अधिकार के लिए लड़ सकती थी। जब उन्हें राज्याभिषेक के पश्चात वाल्मीकि आश्रम में भेजा जा रहा था, वो लड़ी नहीं। उसको पता है कि मेरे परिवार की प्रतिष्ठा को बचाने के लिए यदि मुझे वन में रहना आवश्यक है तो मेरा वह कर्तव्य बन जाता है। कर्तव्य का पालन, अधिकार की लड़ाई नहीं। इतना सा भी रामत्व हम लोगों में आ जाए तो हर परिवार और हर संस्था सुखी हो जाए। भगवान श्री राम ने कर्तव्य का मार्ग अपनाया, अधिकार की लड़ाई नहीं। एक बात और भी हम लोगों को ध्यान रखनी चाहिए मित्रों, भगवान श्री राम की सर्वदा प्रभु ने मर्यादा का पालन किया। कहीं पर भी भगवान का आचरण मर्यादा के बाहर नहीं है। भारतीय परंपरा का सर्वोच्च शब्द है मर्यादा। मैं अपनी मर्यादा में रहूं। इस संसार में जन्मा हुआ कोई भी व्यक्ति तब तक ही अच्छा होता है जब तक वो मर्यादा का पालन करता है। और यह मर्यादा का पालन किससे सीखे? श्री राम की ओर देखो, श्री राम के परिवार की ओर देखो। मातृभूमि से प्रेम कैसे किया जाए, यह किससे सीखेंगे? विभीषण ने कहा यह लंका आपकी है, मैं आपका सेवक बनकर के रहूंगा, आप स्वर्ण की लंका के राजा बन जाइए। अयोध्या में क्या धरा है? सोने की लंका देख करके भगवान श्री राम प्रलोभित नहीं हुए।
सीधे कह दिया, क्या कहते हो विभीषण? अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी। अयोध्या में क्या है? अयोध्या मेरी जन्मभूमि है। सरयू के तट पर मैं पला बढ़ा हूं। सरयू का तट मुझे वैकुंठ से अधिक प्रिय है। सोने की लंका न मिले मां, सोने की लंका न मिले मां, अवधपुरी की धूल मिले। सोने में कांटे चुभते हैं, मिट्टी में है फूल खिले, अवधपुरी की धूल मिले। मातृभूमि से प्रेम, यह कहते समय मेरे सामने आंसू आसे तो हिमाचल भारत माता है, ध्यान रखना। चाहे महिला माहेश्वरी महिला मंडल हो, चाहे मराठा महिला मंडल हो, चाहे गुजराती महिला मंडल हो, चाहे आंध्र का महिला मंडल हो, आप सबको अपने सामने आसे तो हिमाचल भारत माता रखनी चाहिए। और भारत माता के हम सुपुत्र हैं और सुकन्याएं हैं, इसलिए भारत माता के लिए जिएंगे और भारत माता के उत्कर्ष के लिए मरेंगे, ये हमारा प्रण होना चाहिए। यह राष्ट्र प्रेम की पुकार है। ध्यान रखना, भारत रहेगा तो हम रहेंगे, और इसलिए भारत की रक्षा, भारत की सुरक्षा, भारत की परंपरा की रक्षा, यह हमारा कर्तव्य होना चाहिए। और इसलिए मैं तो सर्वदा जब जब हिंदू समाज की बात आती है तो सभी को अपनाना यही चाहिए, मैं पहले हिंदू हूं, बाद में मारवाड़ी हूं, बाद में माहेश्वरी हूं, पहले हिंदू हूं, बाद में मराठा हूं, पहले हिंदू हूं, बाद में गुजराती हूं, पहले हिंदू हूं, बाद में ब्राह्मण हूं, पहले हिंदू हूं, बाद में वैश्य, पहले हिंदू। हिंदुत्व बचेगा तो आप बचने वाले हैं, ध्यान रखना। और इसलिए इस भारत माता की रक्षा करनी हो तो क्या क्या करना चाहिए? भारतीय संस्कृति की रक्षा महिलाओं के हाथ में है। अपनी भाषा की रक्षा, अपनी भाषा में बोलना सीखो, अपने बालकों को अपनी भाषा पढ़ाओ। आप अंग्रेजी माध्यम से पढ़ाते हैं, इसमें मुझे एतराज नहीं है, लेकिन अपनी भाषा भी उसको आनी चाहिए। अपनी भूषा, अपने वस्त्र हमारी परंपरा के अनुसार होने चाहिए। कभी कभी मैं अच्छे अच्छे घरों में जाता हूं और वहां के महिलाओं के कपड़े देख करके भी मैं चकरा जाता हूं कि ये क्या पहन करके आई है मेरे सामने। क्यों साड़ी को भूल गए? हम अपने वस्त्रों का त्याग क्यों करें? ध्यान रखना, हमें अपनी भाषा की रक्षा करनी चाहिए, अपनी वेशभूषा की रक्षा करनी चाहिए, हमें अपने भोजन की रक्षा करनी, अपनी पद्धति का भोजन, अपनी पद्धति का भजन और अपनी पद्धति का भ्रमण। तीर्थ यात्रा करो। मुझे बहुत बुरे लगते हैं वे लोग, आपको अच्छा लगे बुरा लगे, आई एम नॉट कंसर्न्ड एट ऑल। मुझे बहुत बुरे लगते हैं वे लोग जो विदेशों में जाकर के अपने बेटे बेटियों का विवाह रचाते हैं। बेटे बेटियों का विवाह रचने के लिए अपने तीर्थों में जाओ, मंदिरों में जाओ, विदेशी भूमि पर जाकर के काहे के विवाह करते हैं? मेरे बच्चे का जन्मदिन मनाना है, होटलों में मत जाओ, गौशालाओं में जाओ, मंदिरों में जाओ, गौशाला को दान देकर के उसका विकास करो, वहां पर सुंदर स्थान बनाओ, गौशालाओं के लिए काम करो। जिनके उत्सव, जिनके पर्व गौशालाओं में और मंदिरों में मनेंगे, वे राम जैसे बनेंगे, नहीं तो रावण जैसे तो बने ही रहे। हम लोगों को इन सारी बातों का ध्यान रखना चाहिए। हम लोगों को इस बात का भी ध्यान रखना चाहिए कि मेरे घर में रसोई घर बचा है कि नहीं। रसोई घर को बचाओ। आजकल ऐसा हो गया, अमेरिका इसलिए मर रही है कि वहां पर अब बाहर से मंगाया हुआ खाना खाने की पूरी फैशन हो गई। रसोई घर अब वहां पर बनने बंद हो गए। जिस
समाज का रसोई घर समाप्त हो जाता है, वो समाज नष्ट हो जाता है। ध्यान रखना, अपने रसोई घर की रक्षा करो। एक आध बार जाकर के कहीं आपने भोजन कर लिया, उसमें मुझे कोई आपत्ति की बात नहीं है, लेकिन आपके ये जोमेटो के कारण अथवा अन्य अनेक कारणों से आपके घर में आने वाले विधर्मी म्लेच्छ गोमांस भक्षक लोग यदि आपके घर में आकर के भोजन पहुंचाते होंगे और आप उस भोजन को करते होंगे, तो आपको स्वयं को धार्मिक कहने का अधिकार नहीं बच जाता है। मेरे घर में आने वाला टेक्नीशियन, टर्नर, फिटर, प्लम्बर, ये किस जाति का है, ये किस धर्म का है, इसका विचार करो। किसको प्रवेश मुझे अपने घर में देना चाहिए, इसको सोचो। नहीं तो बांग्लादेश में जो हुआ वो आपके घरों में होने में विलंब होने वाला नहीं है। संस्कृति की रक्षा, समाज की रक्षा, इस प्रकार के सूत्रों से भगवान श्री राम प्रतिकार की मूर्ति है। हम केवल शिकायतें नहीं करें, प्रतिकार के लिए सन्नद्ध रहे, यह आवश्यकता होती है। और इसीलिए भगवान श्री राम ने सब कुछ त्यागा, धनुष को नहीं त्यागा, धनुष को नहीं त्यागा। राम शस्त्रभृतामहम, शस्त्रधारियों में श्री राम मेरी विभूति है, ऐसा भगवान गीता में कहते हैं। कभी भी आपने श्री राम का रूप बिना धनुष के देखा? भगवान ने अयोध्या का त्याग किया, राजवस्त्रों का त्याग किया, सुंदर बालों का त्याग किया, अलंकारों का त्याग किया। आवश्यकता पड़ने पर भगवती सीता का त्याग किया, बाद में लक्ष्मण का भी त्याग किया। भगवान ने त्याग केवल एक बात का नहीं किया, धनुष का त्याग नहीं किया। यह धनुष प्रतिकार का प्रतीक है। चारों ओर से भारतीय संस्कृति के ऊपर अनेक आक्रमण हो रहे हैं और इसलिए अपने अंतःकरण में एक प्रतिकार की ज्वाला जगाओ और उसके लिए छत्रपति शिवाजी महाराज का आदर्श अपने सामने रखो। अखिल भारतीय महिला मंडल, चाहे वो माहेश्वरी महिला मंडल है या अन्य कोई भी महिला मंडल है, मैं यही कहूंगा आपके सामने राजमाता जिजा माता होनी चाहिए। जिजा माता जैसे बनो, शिवाजी को जन्म दो, तब जाकर के आपके राष्ट्र की रक्षा होने वाली है। हमारे अनगिनत प्रश्नों का एक ही उत्तर है और वह छत्रपति शिवाजी महाराज। ये हमारे आदर्श हो जाए। न्याय नीति का व्यवहार करते हुए, मर्यादा में रह करके धर्म का पालन करते हुए, महिलाओं का सम्मान करते हुए, वो रक्षा करते हुए और मंदिरों का पुनर्निर्माण करते हुए छत्रपति शिवाजी महाराज ने वो उत्तुंग आदर्श हमारे सामने निर्माण कर दिया। मैं तो आजकल स्वामी विवेकानंद के कहे अनुसार जांचता हुआ इस बात का अनुभव करता हूं कि रामायण महाभारत सभी के सभी सद्गुण हम लोगों को एक शिवाजी महाराज में दिखते हैं। इसलिए मैं अखिल भारतीय माहेश्वरी महिला मंडल की सारी बहनों से यही कहूंगा कि छत्रपति शिवाजी महाराज का चिंतन, छत्रपति शिवाजी महाराज का आदर्श यह आधुनिक श्री राम का रूप है, ध्यान रखना। और इसी मार्ग पर चलते हुए अपने संस्कृति की, अपने धर्म की रक्षा करने के लिए अपने पुत्रों को प्रेरणा देना आपका सबसे बड़ा समाज कार्य यही है, समाज सेवा यही है। घर घर से शिवाजी निकलना चाहिए, घर घर से श्री राम निकलने चाहिए। हर बाला देवी की प्रतिमा, कौन सी देवी? आज दुर्गा की आवश्यकता है। वीणा वादिनी सरस्वती भी चाहिए, कमल विहारिणी लक्ष्मी भी चाहिए, लेकिन आवश्यकता पड़ने पर दुर्गा भी चाहिए, शस्त्रधारी श्री राम भी चाहिए। आज देश की सुरक्षा सर्वाधिक आवश्यक है, समाज की सुरक्षा सर्वाधिक आवश्यक है। इस बात को ध्यान में लेकर के कोजागिरी के इस पावन पर्व पर राष्ट्र के जागरण के लिए कुछ बातें मैंने आप लोगों के सामने रखी। इसमें से जितना अच्छा लगे आपको ग्रहण करना चाहिए और उसी के अनुसार चलते हुए हमारे समाज को आगे बढ़ाने का प्रयास करना चाहिए। सभी का बहुत बहुत अभिनंदन, आभार, धन्यवाद।
भारत माता की सुनिशि सुरुदन परम प्रिय बानी संभ्रम चली आई सब रानी। राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम। हर्षित जहाँ तहाँ धाई दासी आनंद मगन सकल पुरवासी। राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। दशरथ पुत्र जन्म सुनि काना मानहु ब्रह्मानंद समाना। राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। परम प्रेम मन पुलक शरीरा चाहत उठन करत मति धीरा। राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। जाकर नाम सुनत शुभ होई मोरे गृह आवा प्रभु सोई। राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। परमानंद पूरी मन राजा कहा बुलाई बजावहु बाजा। राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। परमानंद पूरी मन राजा कहा बुलाई बजावहु बाजा। राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। परमानंद पूरी मन राजा कहा बुलाई बजावहु बाजा। राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। परमानंद पूरी मन राजा कहा बुलाई बजावहु बाजा। राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। मंगल भवन अमंगल हारी द्रवहु दशरथ अजिर बिहारी। राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। भज पताक तोरणपुर छावा कहीं न जाई रही भांति बनावा। राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। सुमना वृष्टि आकाशत होई ब्रह्मानंद मगन सब लोई। राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। गह गह बाजब धाम सुभा प्रगटे सुषमा कंदा। हर्षवंत सब जहाँ तहाँ नगर नारी नरगंगा। राम जय जय राम राम जय जय राम। मंगल भवन मंगल हारी द्रवहु दशरथ अजिर बिहारी। राम जय जय राम जय जय राम। प्रभु रामचंद्र भगवान की। कौसल्या मातेच्या महालावर मंगलवाद्यांचा ध्वनी आरंभ झाला आणि संपूर्ण अयोध्येमध्ये आनंद ओसंडून वाहू लागला. महाराज दशरथांनी अत्यंत आनंदून जाऊन आपल्या आसपासच्या लोकांना आज्ञा केल्या. केवळ राजमहाल नाही सजला बरं, संपूर्ण अयोध्या सजली. अयोध्येतल्या लोकांनी
मोठमोठ्या समूहानं गर्दी करायला आरंभ केला. लोक नृत्य करतायत, आनंदानं गातायत, नाचतायत आणि महाराज दशरथ नांदीमुख श्राद्धादी कर्म झाल्यानंतर त्यांना अनेक भेटी, अनेक उपहार मुक्त हस्तानं अर्पण करतात. पण मित्रांनो, हा तर उत्सवाचा आरंभ होता. चैत्रशुद्ध नवमीच्या मध्यान्नी कौसल्या मातेनं बाळाला जन्म दिला आणि दशमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेला कैकेयी मातेच्या महालावरती वाद्याचा निनाद, मंगलध्वनी घुमू लागला. भरतला एकादशीच्या दिवशी मध्यान्ह काळी सुमित्रा मातेनं 2 बाळांना जन्म दिला. लक्ष्मण कुमार की, शत्रुघ्न कुमार की. जणू काही 4ही वेद साकार होऊन त्या ठिकाणी महाराज दशरथांच्या महालामध्ये प्रकट व्हावे तशा प्रकारची ही 4 बाळ. महर्षी वसिष्ठांनी या चौघांचं नामकरण केलं. जो आनंद सिंधु सुख रासी, ची करते त्रैलोक सुपासी. राम जय राम, जय राम जय जय राम, राम जय राम, जय राम जय जय राम. जो आनंद सिंधु सुख रासी, सी करते त्रैलोक सुपासी. राम जय राम, जय राम जय जय राम, राम जय राम, जय राम जय जय राम. सो सुख धाम राम अस नामा, अखिल लोक दायक विश्रामा. राम जय राम, जय राम जय जय राम, राम जय राम, जय राम जय जय राम. विश्व भरन पोषण कर जोई, ताकर नाम भरत अस होई. राम जय राम, जय राम जय जय राम, राम जय राम, जय राम जय जय राम. जाके सुमिरन तेरी पुनासा, नाम शत्रुघ्न वेद प्रकाशा. राम जय राम, जय राम जय जय राम, राम जय राम, जय राम जय जय राम. लज्जन धाम राम प्रिया, सकल जगत आधार. गुरु वसिष्ठ तेहि राखा, लक्ष्मण नाम उदार. राम जय राम, जय राम जय जय राम, राम जय राम, जय राम जय जय राम. मंगल भवन मंगल हारी, प्रभु सुदशरथ अजिर विहारी. राम जय राम, जय राम जय जय राम, राम जय राम, जय राम जय जय राम. एकेका संस्काराच्या पश्चात जेव्हा नामकरण संस्काराची वेळ येते, अर्थातच त्या ठिकाणी सर्व काही महर्षी वसिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार होत आहे ना. महाराज दशरथांनी वसिष्ठ महर्षींना प्रार्थना केली. सजलेल्या 3 राण्या, सजलेले महाराज दशरथ आसनावरती, उच्चासनावरती विराजमान महर्षी वसिष्ठ मुनी एकेका बाळाला वसिष्ठांच्या मांडीवर ठेवण्यात येत आहे. वसिष्ठ महर्षींच्या मांडीवरती सर्वात ज्येष्ठ असलेला कौसल्यानंदन, त्याला ठेवण्यात आलं आणि महर्षींना तर जणू काही समाधीच लागली. आणि त्यांच्या मुखात त्या दिव्य नामाचं प्राकट्य झालं. राम भर्जनम भवबीजानां अर्जनम सुख संपदां तर्जनय्यमदूतानां राम रामेति
गर्जनम। राम जो आनंद सिंधु सुख राशि, सी करते ते लोक सुपासी, सो सुख धाम राम असनामा, अखिल लोकदायक विश्राम। काय राम शब्दाचा अर्थ आहे? काय काय भरलंय या राम शब्दामध्ये? रमन्ते योगिनोऽस्मिन् नितराम। त्या परब्रह्म तत्वाचं अभिधान राम असं आहे. आणि हे राम नाम व्यक्षरी ब्रह्मतत्व आहे. आमच्या सगळ्या वेदांच्या मध्ये ओम शब्दाचं अत्यंत मोठं महत्व आहे. कुठलाही वेद मंत्र ओम म्हटल्याशिवाय आरंभ होत नाही. उपनिषदांच्या मध्ये ओंकार हे परब्रह्माचं वाचक म्हटलं गेलं. माऊलींनी सुद्धा ओम नमोजी आद्या इथून आरंभ केला. भगवद्गीतेमध्ये ओम इत्येकाक्षरम ब्रह्म, ओम इति एकाक्षरम ब्रह्म असं म्हटलं. ओम हे परमात्म्याचं एकाक्षर नाम आहे. उत्तमच आहे. पण राम मध्ये जो गोडवा आहे तो अलौकिक आहे. ओम आणि राम तत्वतः एक, पण आनंद रामात जास्त आहे. मी एक प्रश्न विचारतो बर का. हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही कधी तुपाशी भाकरी खाल्ली आहे का सकाळच्या वेळेला? आमची आई तर आम्हाला द्यायची बाबा. तुमची आई तुम्हाला काय देते कोणाला ठाऊक? पिझ्झा बिझ्झा देते का? घाणेरडा की आणखी काय देते मला ठाऊक नाही. पण आम्हालाही सवय. शिळी दशमी आणि तुपाचा गोळा. मला विचारायचं इतकंच आहे, दशमीशी लावून किंवा भाकरीशी लावून जेव्हा तूप खायचं असतं तेव्हा ते वितळलेलं तूप जास्त गोड वाटतं की ठसलेलं तूप, थिजलेलं तूप? गोळा ना. हा, नाथांनी असं म्हटलंय की ज्याप्रमाणे तूप एकच आहे पण ते पातळ झालेलं वेगळं आणि थिजलेलं वेगळं, त्याप्रमाणे परब्रह्म तत्व एकच आहे. ओम हे वितळलेलं परब्रह्म आहे आणि राम हे थिजलेलं परब्रह्म आहे, म्हणून ते गोड जास्त आहे. त्यात जास्त गोडवा आहे. नुसतं ओम ओम म्हणत बसा, काय समोर येतं बघा, आणि राम राम म्हणत बसा. अरे नुसतं त्या राम राम म्हणण्याची गोष्ट काय आहे?